चपाती बरोबर खाता येणारी अशी आज ना आपण फ्लावरची भाजी तयार करतोय। ही फ्लावरची भाजी कमी वेळामध्ये तयार होते आणि एवढी चमचमीत आहे, तुम्ही एक चपातीच्या ऐवजी 2 चपात्या खाल अशी ही चमचमीत आणि टेस्टी भाजी आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। फ्लावरची आज आपण सुकी भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथं ना आपण थोडासा बघा फ्लावर चिरतानाच ना थोडासा असा मोठा चिरलेला आहे। असा मोठा चिरलेल्या फ्लावरची ना सुकी भाजी खूप छान होते, त्याच्यामुळे आपण चिरतानाच मोठा चिरून घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी जे वाटण घेतले ना त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे, मीठ, जिरं, लसूण, कोथिंबीर याचं आपण वाटण बारीक करून घेणार आहे। एक कांदाही चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। इथे लसूण कोथिंबीर आपण बारीक करून घेतलं। फ्लावर ना आपण आता उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। पाण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि फ्लेवरसाठी 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत, त्यामुळे छान असा फ्लेवर बसतो फ्लावरला। थोडीशी हळद घालून पाणी इथं आपण उकळून घेणार आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला फ्लावर घालून घ्यायचा आहे। तो चमच्याने थोडासा मिक्स करून असा आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट। फ्लावर ही आता शिजत आलेला आहे। फ्लावर असा 2 ते 3 मिनिट ना उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा। फ्लावरमध्ये थोडेसे किडे असतात ना, त्याच्यामुळे फ्लावर असं आपल्याला शिजवून घेऊन नंतर बघा मी जाळीमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरीही घालून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ना तेही घालून तेही वाटण आपण मिक्स करून घेतलं। वाटण मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले, तेही आता आपण चमच्याने ना परतून घेणार आहे। चांगलं चमच्याने आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला घालून तेही चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कूट घालून तोही परतून घेतला। थोडंसं आपल्याला गरम पाणी घालून ना मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि जेही आपण मसाले घातले ना ते 1 मिनिटभर चांगले आपण झाकण ठेवून ना शिजवून घेणार आहे। 1 मिनिटानंतर बघू शकता छान असं मसाल्यालाही तेल सुटलेलं आहे। नंतर मग शिजवलेला फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा। 1 मिनिट ना आपल्याला फ्लावर मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये फ्लावर मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यावरती ना आपल्याला थोडीशी अशी ना कसुरी मेथी चोळून घालायची आहे। कसुरी मेथीमुळे ना फ्लावरची भाजी ना चवीला खूप छान लागते। नंतर मग थोडीशी आपण कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि शेवटला आपल्याला बघा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तयार झालेली आहे फ्लावरची भाजी। ही भाजी ना चपातीबरोबर तर एकच नंबर लागते आणि मुलांना जर तुम्हाला डब्याला भाजी द्यायची असेल तर तुम्ही पटकन कमी वेळामध्ये ही भाजी तयार करू शकता। एवढी ही सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर, नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।